तुमचा विश्वास नाही आहे का देवावर? अजिबात नाही. देवाशिवाय काही अडलं नाहीये माझं आजपर्यंत. नेत्राला भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आधीच कळतं. तसे संकेत तिला मिळतात आधीच. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. अद्वैत साहेब स्वतः तुझ्या देवळात आले. माझा देवावर विश्वास नाहीये, पण मला एवढं कळतं की घरात देव ठेवायचे असतील तर ते देव्हाऱ्यातच ठेवतात. अद्वैत साहेब विरोचक आहेत. विरोचक वधाची जबाबदारी देवी आईने माझ्यावर सोपवली आहे. रोचक. सगळं माझ्याच नशिबात काय सगळं.
तुला माझ्यापासून मी वाईट आहे. मी वाईट आहे नेत्रा, नको मला. अजय बरोबर का होत नेत्र? नेत्र, तुझी देवी हे आपली चेष्टा का करते? अशी चेष्टा करते का आपली? मी कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर? नेत्र, साधी दृष्ट काढतात ना, त्यावर विश्वास नव्हता माझा. चांगल्या कामासाठी बाहेर जाताना हातावर दही साखर देतात, ती कधी घेतली नाही मी आईकडून, कारण माझा नव्हता विश्वास या सगळ्यावर. कसा विश्वास ठेवू मी, तू सांगतेस त्या सगळ्यावर? मित्र, तुझ्या देवी आईला विचार ना, आपल्याकडून तिची अशी काय चूक झाली म्हणून आपल्याला ती अशी शिक्षा देते, म्हणून आपल्या नशिबात लिहिलं हे सगळं. नाहीतर नेत्रा मला सांग, हे सगळं खोट आहे नेत्रा, हे सगळं खोट आहे ना? हा नेत्रा, तू बॉडीगार्ड आहेस माझी, तुझ्या साधून हे आपल्याला वाटत होतं की देवी यांनी तुमचं रक्षा कवच म्हणून मला तुमच्या आयुष्यात आणलंय, पण देवी यांनी क्रूर नियती पूर्ण करून घ्यायला मला तुमच्या आयुष्यात आणलं. मलाच कळत नाहीये. आणि आपल्या नियतीत हेच होतं तर मग आपलं लग्न का होऊ दिलं? आपलं नातं का बोलू दिलं? त्या दिवशी, लग्नाच्या दिवशी जेव्हा अंधार झाला तेव्हा तो का घालवला देवी याने? आपली सप्तपदी का पूर्ण होऊ दिली? आपण एकमेकांवरती एवढं प्रेम करतो आणि मग आपल्याच नशिबात असं का लिहिलंय? आपल्या प्रेमाचा असा अंत का? साहेब, मी खूप मनापासून देवी आईची भक्ती केली, खूप मनापासून. मग ही अशी परतफेड का केली देवी आईने? मला हे सगळं मान्यच नाहीये. नाही, मला ही नियतीच मान्य नाहीये. मला नाही, मी तयार आहे नेत्रा. जर तुझ्या हातून माझा मृत्यूयोग लिहिला असेल आणि त्यामुळे तुझा जीव वाचणार असेल तर मी तयार आहे मृत्यूला सामोरा जायला. मला फक्त एवढंच माहिती आहे नेत्रा की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी काही करू शकतो नेत्रा तुला वाचवण्यासाठी. तू मार, नेत्रा, तू मला विरोचक म्हणून मार. मी तुझा अद्वैत म्हणून मारायला तयार आहे नेत्रा.
काल रात्री नक्कीच काहीतरी मोठं घडून गेलंय. अद्वैत तेव्हा स्वतःहून बोलायला यायला हवा होता, पण नाही आलाय तो. अद्वैत समोर पेटी उघडली असेल का, की अद्वैतनेच पेटी उघडली असेल? काय चाललंय नक्की? हे सगळं अद्वैतकडनंच समजून घ्यायला हवंय. खर तर त्याला हवं तेव्हा गुंडाळू शकते मी, पण नेत्रा हे प्रकरण दाबत असणार, म्हणून थोडा वेळ जाऊ दे. रुपाली, अगं तू इथे आहेस होय? मी तुला बघायला वर गेले होते. अगं आधीच काही बिनसलंय का? मी म्हणजे रात्रभर तू बहुधा झोपलेला नसावा. मी रात्री पाणी घेण्यासाठी म्हणून बाहेर आले ना, तेव्हा हा हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होता. अगदी बेचैन दिसत होता. मी त्याला विचारलं सुद्धा, पण काही बोलला नाही तो. मला काय विचारताय? त्याला विचारा ना जाऊन. सॉरी. पण अगं सकाळी सकाळी एवढी चिडचिड करायला काय झालंय तुला? आई, आपल्या घरात एवढी निगेटिव्हिटी झाली आहे ना. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, त्या पेट्या घरात आल्या ना की सगळं घरातलं वातावरण बदलून रादर बिघडून जातं. आधीची काळजी वाटते आई मला. नेत्रासाठी इतकं करतोय तो, त्याला स्वतःला त्रास नको व्हायला. त्याच्या काळजीपोटीच ही चिडचिड होतीये माझी. ठीक आहे, मी समजू शकते, पण नको तू चिडचिड करूस. शांत हो बघू. सॉरी. मी करते कॉफी. मी आलेच. परमेश्वरा, या घरात सगळं व्यवस्थित कधी होणार आहे? लक्ष दे बाबा देवा. कोण आहे? आत्या मी आहे. काही कळतच नाहीये हे काय चाललंय. कुठली लिपी आहे ही? कसं शोधायचं हे सगळं? अद्वैत साहेबांची अवस्था खूप वाईट झाली आत्या. खूप त्रास करून घेत आहेत ते स्वतःला, आणि मला नाही बघवत त्यांना अशा अवस्थेत. मलाच कळत नाहीये मी त्यांना कसं समजावू, त्यांना समजावू की स्वतःला समजावू, काय करू? मान्य आहे मला सगळं. तुमचं प्रेम, तुमचं लग्न सगळं मान्य आहे मला. तुम्ही एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावू शकता हेही मान्य आहे मला. पण आपल्याला वास्तव विसरून चालणार नाही. कलियुगात विरोचकाचं अस्तित्व आहे. माहिती आहे मला, विरोचकाचं अस्तित्व आहे, पण अद्वैत साहेबच का? कारण पंचपेटिकेतली तिसरी पेटी ही विरोचकाची आहे, जी अद्वैतच्या रक्ताने उघडली. ते मला खरंच कळत नाहीये. अद्वैत साहेबांसारख्या निष्पाप माणसं बरोबर हे सगळं का होतंय? देवी आई अशी निष्ठुर का वागते? एकीकडे तिनेच तिच्याच साक्षीने आमचं लग्न लावून दिलं, आणि दुसरीकडे तीच म्हणते की माझ्या हातूनच विरोचकाचा वध व्हायला हवा. देवी आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी स्वीकारू शकते. माझा मृत्यू पण स्वीकारला ना मी, पण हे सगळं कसं स्वीकारू? बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. तुमचं प्रेम, तुमचं लग्न, ह्या सगळ्या ह्या जगातल्या गोष्टी आहेत. आपण जरी ह्या जगात वावरत असलो ना, तरी ह्या जगातल्या नाही होत आपण.
अद्वैत तुझ्या आयुष्यात येण्याचा खरा अर्थ तुला आत्ता कळलाय. तुला माहितीये आपलं आयुष्य कसं आहे? देवी आईने रचलेल्या ह्या श्लोकांसारखं. देवी आईच्या इच्छेप्रमाणे रचलेलं. आपल्याला वाटतं आपल्याला अर्थ कळला, पण खरा अर्थ काहीतरी वेगळाच असतो. तोच शोधायचा आहे आपल्याला. आधी काय झाले? काय एवढा अस्वस्थ दिसतोयस तू? काल रात्री पण झोपला नाहीस, पण तेव्हाही नीट बोलला नाहीस माझ्याशी. काही चिंता तुझ्या मनाला ग्रासतीये का? आजी असं काही नाहीये. कामाचं टेन्शन आहे थोडं, बाकी काही नाही. नक्की? आजी हो. काही तुला त्रास होत असेल ना तर मोकळेपणी सांग मला. हो. मी जाऊ? बिंदास्त. आदी, काय रे, काय झालं? तिथे का असा उभा आहेस? नाही काही नाही, सहज. तुला कॉफी देऊ का आणून? नाही नको काकू. आधी काय झालंय? मी सकाळपासून बघते, तू अपसेट दिसतोयस. काही झालंय का? नाही काकू, कामाचं थोडं टेन्शन आहे, बाकी काही नाही. नक्की? हो. बर. नाही म्हणतोय, पण काहीतरी झालंय नक्की. आधी हाय. काय झालंय? कसला विचार करतोस? नाही काही नाही. आधी मला सगळ्याचा अर्थ कळतोय. तुम्ही मला मुद्दामून सांगत नाही आहात, म्हणजे नेत्रांनी तुला सांगितलं असेल मला नको सांगू म्हणून. माझी काळजी वाटते म्हणूनच, पण मला राहवत नाही आता. आई प्लीज, या सगळ्याचा विचार करून तू स्वतःला नको त्रास करून घेऊस. तुझा चेहरा बघ, बघ किती त्रास होतोय तुला. मला नाही सहन होत आधी. आई आहे मी तुझी. माझ्या मुलाला इतका त्रास होतोय, मी कसं बघू? बरं ते सगळं जाऊ देत. मला सांग, त्या पेटीत काय होतं? हो सासूमा, बाजूला हो. अद्वैत पाहिजे. શું થયું છે? સકાળપાसून બघते मी तुम्ही खूप सॅड आहे. नेत्राથી भांडण થયું છે ને? फाल्गुनी, असं काही नाहीये. मला माहितीये असंच आहे. कुणी खरंच असं काही नाहीये. अरे तेजसची रोज भांडते मी. चालते. काय घेऊन काय आलेस? अरे मी सब्जी वगैरे मग जा रे, ठेव ना, जड आहे ना. जा ठेव, जा. भांडू नका हा. मला सांग आधी, काय काय आहे त्या पेटीत? सांग ना मला. रात्रभर डोळ्याला डोळा नाहीये माझ्या. सारखा विचार येतो की काय असेल त्या पेटीत. प्लीज सांग.
तुला शपथ आहे माझी, आधी प्लीज. आई तू शपथ वगैरे काय घालतेस? तुझं तू सांगणार आहे मला खरंच राहवत नाहीये. आईच्या पेटीत एक पिंपळाचं पान आहे. त्यावर लिहिलंय काहीतरी. काय लिहिलंय? नाही वाचता येत. कुठल्या तरी वेगळ्याच लिपीत लिहिलंय. मोडी लिपी असेल. नाही आई, मोडी लिपी नाहीये ती, सर्पलिपी आहे. सर्पलिपी? सर्पलिपी म्हणजे? नाही, मलाही नाही माहित. साप. कळतंय का तुला काय भंपकपणा चाललाय तो इंद्राणी मॅडमचा? खोटं नाटं रस्तायत सगळं त्या. ऐक माझं, त्यांचा मुळात उद्देश काय आहे ना हे जाणून घ्यायला लागेल आपल्याला. आणि मी तर म्हणते कशाला विषयाची परीक्षा घ्यायची आहे? त्यांना घरातून बाहेर काढूया म्हणजे सगळेच प्रश्न. आई यात काही खोटं नाटं नाहीये. ट्रस्ट मी. आई मी तुला आता एवढंच सांगेन, हे जे काही सुरू आहे ना ते खरंच खूप भयानक आहे. आणि मला थोडा वेळ एकटं राहू दे प्लीज.